नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा मोठा प्रश्न पडलेला असतो. तर आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ती तुम्ही नाश्त्यालासुद्धा बनवू शकता आणि बच्चे कंपनींना डब्यातसुद्धा देऊ शकता. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे पौष्टिक बाजरीचे पॅनकेक. तर आता हे पॅनकेक बनवण्याकरता तुमच्या आवडत्या कुठल्याही तुम्ही भाज्या वापरू शकता. तर इथे मी एक गाजर, एक शिमला मिरची, एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तसेच पाव वाटी मी बारीक चिरलेली फरसबीसुद्धा घेतलेली आहे. आता इथे मी एक वाटी भरून बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तांदळाच्या पिठाने हे बाहेरनं थोडेसे क्रिस्पी आणि आतनं छान स्पॉन्जी होतात. त्यानंतर आता याच्यामध्ये मी 2 चमचे चण्याचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजे एकूण 1 वाटी बाजरीचं पीठ, 2 चमचे चण्याचं आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा ओवा हातावर छान चोळून घातलेला आहे. तसेच आता चवीनुसार मीठ आणि 1 चमचा आलं, मिरची आणि लसणीची पेस्ट घातलेली आहे. आता हे छान मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि हे बॅटर बनवून घेत आहे. आवश्यकता वाटली तर अजून पाणी घालू शकतो. 1 वाटी पाणी घालून झाल्यानंतर हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये अर्धा वाटी दही घालत आहे. दही जास्त आंबट घ्यायचं नाही आहे. हे मिक्स करून झाल्यानंतर आवश्यकता वाटली तर अर्धा वाटी पाणी घालणार आहे. हे बघा, पॅनकेकचं बॅटर तयार झालेलं आहे. याच्यामध्ये साधारण मी 1.5 वाटी पाणी आणि अर्धा वाटी दही घालून हे अशा प्रकारे बनवून घेतलं आहे. आता याच्यामध्ये या सगळ्या चिरलेल्या भाज्या घालत आहे. भाज्या घालून झाल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून फ्रूट सॉल्ट घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून हे ॲक्टिवेट करून घेतलेलं आहे. हे पॅनकेक बनवण्याकरता मी छोटा पॅन वापरत आहे. तुमच्याकडे जर छोटं पॅन नसेल तर आपण फोडणी बनवण्याकरता हँडलवालं जे कडलं वापरतो त्याचा वापर केला तरी चालेल. याच्यामध्ये आता मी सुरुवातीला अर्धा चमचा तेल घातलेलं आहे आणि त्यानंतर थोडेसे पांढरे तीळ आणि बारीक चिरलेला कढीपत्ता घातला आहे आणि आता याच्यामध्ये हे बनवलेलं बॅटर घातलेलं आहे. बॅटरचा जाडसरच थर घालायचा आहे. त्यानंतर आता याच्यावर मी झाकण ठेवून याची एक बाजू छान खरपूस अशी बनवून घेतलेली आहे आणि आता याची बाजू पलटवून दुसरी बाजूसुद्धा छान खरपूस अशी बनवून घ्यायची आहे. साईडनी आता याच्यावर छान तेल सोडलेलं आहे आणि अशा प्रकारे सगळे पॅनकेक बनवून घ्यायचे आहेत. मस्त गरमागरम बाजरीचे पॅनकेक तयार झालेले आहेत. मुद्दामून मी उलट्या बाजूने ठेवले होते जेणेकरून त्याला किती छान जाळी पडली आहे तुम्ही बघू शकाल. आणि आता याच्या सुलट्या बाजूने मी तुम्हाला दाखवत आहे. साईडनी छान क्रिस्पी आणि आतनं मस्त असे स्पॉन्जी झालेले आहेत. पौष्टिक असे हे पॅनकेक तयार झालेले आहेत कारण याच्यामध्ये आपण भरपूर भाज्या घातलेल्या आहेत. तेव्हा तुम्ही अशा प्रकारे हे पॅनकेक नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.